ठिकाणी सार्वजनिक काम असेल ते, वैयक्तिक काम एखाद्याचा स्वार्थ असेल, म्हणत असेल की असं, तिथं माझा स्वतःचा स्वार्थ बघणार नाही, तर दुसऱ्याचा स्वार्थ नाही बघणार. आपण सार्वजनिक कामासाठी, सगळ्यांच्या फायद्यासाठी वेळप्रसंगी कुठलाही निर्णय घेण्याला मागं पुढे बघणार नाही. आणि लोक एवढं माझ्यावर प्रेम करतात, विश्वास ठेवतात, तर मी त्यांच्यासाठी काही करायला तयार आहे. 5 वर्ष त्यांच्यासाठी, हात जीव हा माझा त्यांच्यासाठीच असणार आहे. त्याच्यामध्ये काही, आणि कष्ट केल्यानंतर काहीच मिळणार नाही. निगेटिव्ह मध्ये जाताच कशाला तुम्ही? होऊ शकतं ना. चंद्रावर जातोय माणूस आज, स्पेसमध्ये जातोय, तिथं घर बांधायचा विचार करतोय, आणि आपल्या भागाचा विचार आपण करून विकास नाही करू शकत? करू शकतो, काही करू शकतो आपण. फक्त इच्छाशक्ती महाराजांसाठी प्रबळ ठेवायची आणि कष्ट करण्याची ताकद ठेवायची. बाबासाहेबांसारखं 23 तास अभ्यास करण्याची हिंमत ठेवायची. का नाही होऊ शकत? आणि तरुणांनी पण तसंच राहावं असं. मी उपदेश देणारा मोठा काही संशोधक नाहीये, पण मला स्वतःला वाटतं, की आता पेपरमध्ये याच्यामध्ये बातम्या वाचल्या, मुलीने आत्महत्या केली, मुलाने आत्महत्या केली. वाईट वाटतं. खचून जाऊ नका. नव्याने सुरुवात करा. नवीन येणारा दिवस रोज आपलाच असतो. लढा फक्त लढा. मागचा इतिहास, मागचं काल काय झालं विसरून जावं. नवीन सुरुवात करा. होऊ शकतं. काही करू शकतो आपण. देव परत आल्याला मिळू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुनर्जन्मावरती माझा अजिबात विश्वास नाही. आता आहे तो जन्म सार्थकी लावायचा आणि जगायचं. रोज चांगलं राहायचं, आनंदी राहायचं, कष्ट करायचं. का नाही यश मिळणार? जे महापुरुषांनी आपले त्यांचे फोटो लावतो, त्यांनी जे केले तेच करायचं. त्यांचा आदर्श ठेवायचा. नमस्कार, मी कुमार कुलकर्णी, रोहिदास बापू चोरगे, प्रभाग क्रमांक 39 या ठिकाणी आता मुलाखत आमची पार पडलेली आहे. ही थोडक्यातली मुलाखत आहे. इथून पुढेही आम्ही मुलाखतीत नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जात जाऊ, एवढी विनंती आहे.